छत्रपती संभाजीनगरमध्ये बांधकाम व्यावसायिकाच्या 7 वर्षाच्या मुलाचं अपहरण झालंय। 2 कोटींच्या खंडणीसाठी हे अपहरण झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। नामांकित बिल्डरच्या 7 वर्षाच्या मुलाचं खंडणीसाठी काल रात्री अपहरण करण्यात आलं। घरापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर असलेल्या सेंट्रल मॉल जवळ हे अपहरण झालं। जेवल्यानंतर वडील आणि मुलगा फिरण्यासाठी घराबाहेर पडलेले होते। वडील पुढे चालत असताना मुलगा सायकलवर मागे होता। काळ्या रंगाची चारचाकी आली आणि मुलाला वडिलांसमोरच उचलून नेलं। चारचाकीतून तिघे उतरले आणि मुलाला सायकलवरून उचलून गाडीमध्ये घेऊन ते गेले। ही चारचाकी आधी जय भवानी नगरकडे गेली आणि त्यानंतर सिडको मार्गे शहराबाहेर गेली। आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी 100 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज सध्या तपासलेली आहेत। आरोपींचा आणि अपहरण झालेल्या मुलाचा कसून शोध घेतला जातोय। 2 कोटींची खंडणी मागण्यात आल्याची सध्या प्राथमिक माहिती मिळते। 2 कोटींच्या खंडणीसाठी 7 वर्षाच्या या चिमुरड्याचं अपहरण करण्यात आलेलं आहे। त्याचे वडील हे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे। विशाल, झाल्याचं आता कळत आहे आणि पोलीस जवळपास 4 ते 5 पथकांच्या माध्यमातून या आरोपींचा शोध घेत आहेत। सीसीटीव्ही मध्ये आपण बघतोय की तो चिमुकला सायकलने पुढे जात आहे आणि त्याच्या मागे एक काळी गाडी जात होती। यामध्ये ते 3 आरोपी आले होते आणि सायकल जशी टर्न झाली कॉर्नरवर तसेच हे आरोपी त्या गाडीतून उतरले आणि या मुलाला गाडीत कोंबून ते पसार झाले। प्राथमिक माहितीनुसार ते सिल्लोडकडे रवाना झाले अशी माहिती मिळते। तिकडून जळगावकडे गेले की काही अनुषंगाने आता पोलीस तपास करत आहे। मात्र अतिशय धक्कादायक ही सगळी घटना म्हणावी लागेल आणि त्यामुळे लोकांमध्ये आता एक भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। या आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे। महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस अपहरण झालं त्यावेळेस मुलाच्या वडिलाला पहिले अर्धा तासातच फोन आला होता आणि जर तुमचा मुलगा जिवंत हवा असेल तर 2 कोटी रुपयांची खंडणी द्यावी लागेल आणि पैसे कधी द्यायचे त्याबाबत उद्या तुम्हाला माहिती सांगू असं आरोपींनी मुलाच्या वडिलांना सांगितलंय। त्या दृष्टीने आता पोलीस या आरोपींचा शोध घेत आहेत। जी, अगदी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।